नमस्कार, मी विजयाज वेगन रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या फोनवर येईल। तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी आपण इथे बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते। याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालते। तांदळाच्या पिठामुळे आपल्या वांग्याला कुरकुरीतपणा येतो। आता आपण मसाले टाकू। त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते आणि अर्धा चमचा धने पावडर टाकते। यात आपल्याला जास्त मसाले टाकण्याची आवश्यकता नाहीये। इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतले आणि अर्धा चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायचे। बस इतकंच मसाले आपल्याला इथे वापरायचे आहेत। आता मी हे कोरडंच एकदा मिक्स करून घेते आणि आपल्याला हे लिक्विड बॅटर तयार करायचे। त्यामुळे आपल्याला इथं पाणी टाकायचे। पाणी आपण लागल तसं टाकायचे, एकदम टाकायचं नाहीये। इथे मी जवळजवळ 1.5 कप पाणी टाकलेलं आहे आणि आपलं बॅटर इथे तयार आहे। बघू शकता, यापेक्षा जास्त पातळ बॅटर करायचं नाही। आता मी इथे वांग घेते। एकदम फ्रेश वांग आहे हे, स्वच्छ धुवून घेतले। आता आपल्याला याला साइडने कट करायचं आहे, काप करायचे आहेत आपल्याला। आणि वांग बघू शकता मी कसं कट करते। वरचा भाग तसाच ठेवायचा आणि खालीपर्यंत आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला वांग्याला सगळ्या बाजूंनी कट मारून घ्यायचे आहेत। कट करून घ्यायचं आहे वांग। आणि बघू शकता तुम्ही इथे मी वांग सगळ्या बाजूंनी कट करून घेतलेलं आहे। यात तुम्हाला वांग्याच्या बिया ठेवायच्या नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने वांग्याच्या बियांचा भाग कट करून घेऊ शकता। आणि इथे बघू शकता तुम्ही वांग्यांच्या बियांचा बराच भाग मी इथे काढून घेतलेला आहे। आता आपल्याला या वांग्याला त्या बॅटरचं कोटिंग द्यायचं आहे। बॅटर सगळ्या बाजूंनी वांग्याला लागलं पाहिजे। इथे मी जे बाउल घेतले ते बाउल मला लहान झाल्यासारखं वाटते, त्यामुळे मी हे वांग या प्लेटमध्ये काढते आणि बॅटर डायरेक्ट वांग्यावरच टाकून घेते, जेणेकरून बॅटर जे आहे ते आतमध्ये पर्यंत कोटिंग होईल वांग्याला। मस्त आपल्याला सगळ्या बाजूंनी कोटिंग करून घ्यायचे। इथे मी रवा घेतलेला आहे। आता ते वांग आपण या रव्यामध्ये घोळून घेऊया। यामुळे आपलं वांग मस्त क्रिस्पी होते। इथे एक मला सांगायचे, मला इथे वांग्याची फक्त आतली बाजू क्रिस्पी हवी आहे, म्हणून मी इथे फक्त आतल्या बाजूकडे जास्त रवा टाकते आणि त्या उद्देशाने मी इथे वांग्याची साल काढलेली नाहीये। तुम्हाला जर वांग्याला दोन्ही बाजूने कुरकुरीतपणा हवा असेल तर तुम्ही इथे वांग्याची साल काढून घेऊ शकता, मग रवा दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होतो। पण मी इथे तसं काढलेलं नाहीये आणि यामुळे मी जेव्हा हे वांग तळेल तेव्हा वरच्या बाजूला हे रव्याचं कोटिंग बिलकुल राहणार नाही, ते सगळं तेलामध्ये सेपरेट होणार आहे। पण आतल्या बाजूने नक्कीच रवा तसाच राहील, मस्त आतल्या बाजूने वांग क्रिस्पी होईल। आता मी इथे सगळ्या बाजूने कोटिंग करून घेतले रव्याचं। आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊया। इथे मी गॅसवर तेल ठेवले, तेल गरम पण झालेलं आहे। मी इथे चेक केले थोडासा रवा टाकून। आता मी हे वांग त्यात सोडते आणि मस्त मीडियम टू हाय फ्लेमवर छान वांग तळून घेते। आणि इथे बघू शकता तुम्ही वांग्याचा कलर थोडासा चेंज होत आहे, ब्राऊन कलर तयार होतोय। आणि मी सांगितल्याप्रमाणे इथे वांग तळत असताना जे वरच्या बाजूने रव्याचं कोट केलं होतं ते सगळं निघून गेलेलं आहे। आणि इथे वांग आपलं मस्त फ्राय झालंय। आता इथे जे तळलेला रवा आहे ते काही वेस्ट होणार नाहीये, ते तुम्ही असंच खाऊ शकता। एकदम क्रिस्पी मसालेदार हा रवा तळलेला एकदम छान लागतो, तो बिलकुल वायाला जात नाही।
आणि मी इथे वांग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे वांग तुम्ही असंच खाऊ शकता किंवा तुम्ही हे वांग टोमॅटो केचप सोबत, हिरव्या चटणी सोबत कसंही खाऊ शकता। आणि तुम्हाला हे असं खायचं नसेल तर तुम्ही या वांग्याला थोडंसं स्मॅश करून अजून थोडंसं मीठ मिरची टाकून वांग्याचं भरीत तयार करून मस्त भाकरीसोबत दणकून खाऊ शकता। कशाही पद्धतीने हे वांग खा, वांग्याची चव एकदम भन्नाटच लागणार आहे। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोवर मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।